तर मी अगदी शाळेत होते तेव्हा मला बाबा एक्झिबिशन बघायला घेऊन जायचे आणि त्यांचा जो उत्साह असायचा ना नवीन प्रदर्शन बघायचा, एखाद्या लहान मुलाला एखाद्या टॉय स्टोअरमध्ये घेऊन गेल्यावर कसं होतं तसं त्यांचं होतं. मी आता जस्ट रिसेंटली चायनाला जाऊन आलो. त्या कॅन्टन फेअरला मी जेव्हा व्हिजिट केली की म्हटलं काय वेगळं असतं इकडेमध्ये. मला एक फार सुंदर कन्सेप्ट आवडला की त्यांनी मला सांगितलं की प्रॉडक्ट सोर्सिंग तो सेम कन्सेप्ट आपण आता इकडे आणतोय, पण मी त्याच्यापेक्षा पुढे जाऊन काही नवीन इनोव्हेटिव्ह याच्यामध्ये आता आयडिया आणतोय की जी माणसं येणार आहेत त्या प्रत्येकाला आम्ही विचारतो की साहेब तुम्हाला आता काय काय बघायचं आहे. समोर त्याला लिस्ट डिस्प्ले होईलच, पण आम्ही एक SMS पण कन्सेप्ट आणतोय. एक आमच्या एक्झिबिटरला SMS जाईल की बाहेर एक व्हिजिटर आलेला आहे ज्याला काहीतरी क्रेन हवी आहे, तुम्ही त्याला तुमच्या स्टॉलवरती इन्व्हाइट करा. आणि दुसरा SMS या व्हिजिटरला जाईल की आतमध्ये हे 4 स्टॉल आहेत, हे क्रेनचे स्टॉल आहेत. एखादा व्यक्ती जेव्हा त्याच्या स्वप्नांबद्दल बोलत असतो तेव्हा त्याच्या डोळ्यात एक वेगळीच चमक दिसते. आणि विनय मराठे यांच्या डोळ्यात महाटेकबद्दल बोलताना ती लकाकी नेहमीच जाणवते. जेव्हा मी पहिल्यांदा एक 10 वर्षापूर्वी बघितलं इलेक्ट्रामामध्ये की पाण्याची बाटली फ्री मिळते, हे मला पण नवीन होतं की माणसं उन्हात आल्यानंतर पाण्याची बाटली त्यांना पहिल्यांदा कोणीतरी ऑफर करतं आणि पाण्याची बाटली देतं. तेव्हापासून गेल्या 10 वर्ष आम्ही एक पाण्याची बाटली लोकांना फ्री देतो. जो मी चायनात कन्सेप्ट बघितला तो कन्सेप्ट यावेळी आम्ही नवीन आणतोय. मी तिकडे असं बघितलं की गेल्या प्रत्येक माणसाला व्हिजिटिंग कार्डच्या अगेन्स्ट लोकांना एक छान बॅग मिळायची की तुमची पॅम्पलेट वगैरे रिफ्लेक्ट ठेवायला, जे आतापर्यंत आपल्याकडे नव्हतं. तर ह्या वर्षी आपली ही बॅग पण आपण करतोय आणि ती बॅग आपण स्पॉन्सर करतोय. नेक्स्ट कन्सेप्ट एक 5 वर्षापूर्वी मी विचार केला होता की व्हर्च्युअल एक्झिबिशन करावं. अशा एक नाही तर अनेक कल्पना त्यांच्या डोक्यात नेहमी असायच्या. महाटेकसाठी काय नवीन करू शकतो याचा ते सतत विचार करत असायचे. आणि त्या या कल्पनांना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी त्यांची टीम कायम त्यांच्या सोबत उभी आहे.